अंबिका. हा दादा. नाही नाही तू प्रश्न विचारू नकोस. पटकन आतमध्ये जा आणि कापूस घेऊन ये जा. हो दादा. हा दादा कापूस. छोटे छोटे बोळे कर आणि कानात घाल. हा ठीक आहे. अरे हिच्या कानात घाल म्हणजे काय अगदी आणि पार आतपर्यंत जाऊ देते कापूसाची बोळे. म्हणजे पूर्ण जेवण होईपर्यंत कोण काय बोलतोय हे तिला ऐकायलाच जाणार नाही. त्यामुळे त्याच्यावरती काही बोलणार नाही. बरोबर सुखाने आम्ही जेवू शकू. एकटी जरी भेटली ना तरी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्यासारखं वाटतं मला. अरे काय वैजयंती कुठे आहे? आता जेवायच्या वेळेला इथे हजर असणं ही तिची जबाबदारी नाहीये का? आहे मी इथेच. मी कोणीच त्यांना भेटायला आलं नाही. म्हटलं पेशंटलाच पाहुण्यांना भेटायला घेऊन यावं. आज आजी आपल्यासोबतच इथे जेवणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची सोबतीची आजीला आता गरज आहे. त्यामुळे आजपासून आजी इथंच आपल्या सगळ्यांसोबत जेवण करणार. दाजी हे काय बोलते ती? आणि हे सगळं तू कसं काय बोलू शकतेस? कोणी मान्य करत नसलं तरी या घराची सून आणि घरातल्या मोठ्या मुलाची बायको तुम्ही या घरातले जावई आहात. त्यामुळे या सगळ्यात नाही पडलात तर बरं होईल. मुक्ता तू माझ्या नवऱ्याला ह्या घरच्या जावयाला बोलतेस? वय त्यांनाच बोलते मी. कसं आहे तुम्ही आत्ता बोलणार आणि 4 दिवसानंतर तुम्ही आपापल्या घरी जाणार. निस्तरावं आम्हालाच लागणार आहे ना. हे बघ ह्या घरातल्या लोकांशी नीट बोलायचं आणि नीट वागायचं. बरोबर आहे तुमचं. सुरुवात तुमच्याच पासून करा. आजी घरातल्या मोठ्या आहेत. आधी त्यांच्याशी नीट वागा आणि नीट बोला. दादा ती एवढी मरणाच्या दारातून परत आली आहे तरी कोणाला काहीच पडलं नाहीये ना. तिची विचारपूस करावी असा साधा विचारही कोणाच्या डोक्यात आला नाही. तिच्या रूमकडे तुम्ही कोणी फिरकलाच नाही. वाऱ्यावर सोडले तिला तुम्ही. म्हणून आज आजी इथे बसेल डायनिंग टेबलवर जेवायला.
मुक्ता, तुझा निर्णय. त्याचा कसला असणार आहे? मुक्ताचाच असणार आहे. ती जे बोलते ना तेच तो पुढे रेटतो. सारंग, अरे काय झालंय तुला? का त्या मुक्ताचं सगळं ऐकतोस? कारण ती कधीच चुकत नाही. आणि मला काय वाटतं, तुम्ही सुद्धा तिचं जरा ऐकायचं. हे सगळ्यांचंच भलं होईल. आजपासून आजी इथेच जेवायला बसेल डायनिंग टेबलवर, रावसाहेबांच्या समोरच्या खुर्चीवर. आजी चल बस. आजी चला. ये. ये, तू घाबरू नकोस. आजी आ. बस. मुक्ता, तू अतिशय चुकीचं करतेस. हे परस्पर निर्णय कसा घेतलास तू? तू त्याआधी दादांना विचारायला हवं होतंस. दादा या घराचे करते धरते. आजी या घरात सगळ्यात मोठे आहेत. या घराचा पाया ज्यांनी रोवला त्यांच्या बायको आहेत त्या. उलट सगळ्यांनी यांची परवानगी घ्यायला पाहिजे. त्यांना कोणाच्या परवानगीची काय गरज आहे? ज्या माणसाने या घराचा पाया रोवला, हे घर उभं केलं, त्या माणसाला आयुष्यातनं उठवणारी बाई आहे ही. तुला काय माहितीये का घराबद्दल? तू बोलूच नकोस, समजलं ना? आजी तू शांत हो. तू ना यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. या घराचे खांब निखळून टाकलेस की या घराचा खांब झालीयस. अगं हे सगळ्यांना चांगलंच माहिती. आपण कोणी बोलणार नाही. मग तू लक्ष देऊ नकोस का? तुम्ही सगळे असे बघत काय बसलाय? आपण जेवायला घेऊ या. बसा. मी या बाई बरोबर जेवणार नाही.